सोलापूर येथील सहस्त्र अर्जुन पतपेटी संस्थेमध्ये एकाच घरातील 5 जणांना कर्ज मंजूर सध्या केले। मी सोलापूर येथील सहस्त्र नागरी सहकारी पतपेढी याच्या इथं चाललेल्या गैरकारभाराबद्दल आंदोलनात बसलेलं आहे। सदरचं आंदोलन हे लाक्षणिक असून जो पण कारवाई होणार नाही तो पण आंदोलन चालूच राहणार आहे। सोलापूर येथील सहस्त्र नागरी सहकारी बँकेत सुनील उर्बरे नावाच्या व्यक्तीला जे 2023-24 मध्ये थकबाकीदार होते, थकबाकीदार असणाऱ्यांना कोणत्याही पद्धतीने निवडणुकीत उभा राहतात किंवा त्यांना संचालक मंडळाचा कुठलाही सहभाग घेता येत नसताना देखील काही बेकायदेशीर मार्गाने त्यांना संचालक केलं आणि त्याच संचालकांनी सुरेश बिद्री नावाच्या व्यक्तीला जी अर्जुन बँकेला घाण असलेली प्रॉपर्टी लिक्विडेशनमध्ये गेलेली 50 लाखाला घाणखत दिली आणि ते पैसे अर्जुन बँकेला न भरता सुनील बिद्री यांच्या अकाउंटला दिले। सुरेश बिद्री यांना 50 लाख कर्ज दिले। हे कर्ज बेकायदेशीर असून ते दिलेले कर्ज त्यांच्याकडनं वसूल करावे तात्काळ आणि सहस्त्र पतपेढीला झालेले घाणखत तात्काळ रद्द करावे। तिसरी गोष्ट म्हणजे दलभजन साहेब हे मॅनेजर आहेत, त्यांचं वय वर्ष जवळपास आज 60-61 आहे। ते रिटायर असताना देखील त्यांना मॅनेजर या पदावर नियुक्त केलेलं आहे आणि त्यांचं शिक्षण फक्त HSC पर्यंत झालेलं आहे। एखादा 12वी शिकणारा माणूस हा कसं काम करू शकतो कामकाज, हे त्या पतसंस्थेत चाललेलं असलेलं गोडबंगालच आहे। त्यामुळे माझी प्रशासनाला मागणी आहे की त्यांच्या कार्यकाळात झालेले सगळे ऑडिट रिपोर्ट तपासावे, बोगस दिलेले NPAची चौकशी करावी, NPAचा अहवाल जो सर्वसामान्य लोकांना प्रसारित केलेला आहे त्याबद्दल त्यांच्यावर गुन्हे दाखल करावे, बेकायदेशीर कर्जाबद्दल गुन्हे दाखल करावे आणि बँकेच्या ठेवीदाराची सुरक्षा बघून तात्काळ प्रशासक नेमावे ही विनंती करतो। ताज्या बातम्यांसह ठळक घडामोडी पाहण्यासाठी आजच DD दर्पण न्यूजला लाईक करा, शेअर करा व सबस्क्राईब करायला विसरू नका।